चा विचार करावा आणि या विधेयकाला आम्ही पाठिंबा देतोय। धन्यवाद। मंत्री महोदय। माननीय उपसभापती महोदय, आजच्या ह्या विधेयकाला पाठिंबा देत असताना आमचे सहकारी मित्र श्री सचिन भाऊ आहिर, श्री अनिल परब, श्री विक्रम काळेजी आणि श्री सुनील शिंदे यांच्या काही सूचना त्यांनी ह्या सभागृहामध्ये मांडलेल्या आहेत। मला आनंद ह्या गोष्टीचा आजच्या ह्या विधेयकाच्या माध्यमातून सभापती महोदय आपल्याला सांगू इच्छितो की अनिल परब साहेब तर या खात्याचे मंत्री होते, त्यांना त्या खात्याचा अनुभव आहे। त्यांनी जे मार्गदर्शन आणि ज्या सूचना केल्या त्याचा निश्चितपणे विचार करून आम्ही आमचे पुढची कार्यवाही करू। परंतु सचिन भाऊ आहिरांबाबत एक वाक्य मला ह्या ठिकाणी बोलावंसं वाटतं की मी गेल्या 25 ते 27 वर्षापासून सचिन भाऊ आहिरांचा जवळचा मित्र आहे, परंतु ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा एवढा अनुभव त्यांना आहे याची जाणीव मला आज झाली आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या सूचना ह्या सभागृहामध्ये केल्या, म्हणजे निश्चितपणे त्या कामगार संघटनेचे प्रमुख नेते असल्या कारणानं आणि ट्रान्सपोर्टच्या निगडीत अनेक कंपन्यांमध्ये त्यांची युनियन असल्या कारणानं त्याचा त्यांना अनुभवाचा फायदा निश्चितपणे आजच्या भाषणाच्या दरम्यान त्यांना झाला असेल। परंतु ही वस्तुस्थिती आहे, ज्या वेळेस आपण ह्या सभागृहामध्ये किंवा चर्चा करत असतो तेव्हा नेहमी आपल्या देशाची तुलना ह्या परदेशातल्या आणि प्रामुख्याने युरोपियन देशाच्या किंवा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी आपण तुलना करत असतो। आपण गेल्या अनेक वर्षापासून परदेशामध्ये फिरतो, परदेशातल्या ज्या काही उपाययोजना असतात किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी असते ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाहून आपल्या देशामध्ये ही सिस्टीम का नाही याचा खरोखर आपल्याला आणि आपल्या देशातल्या जी लोक पर्यटक म्हणून इतर देशामध्ये जातात त्यांनाही वाटत असतं आपण ह्या सभागृहामध्ये आहोत कारण आपण बोलू शकतो, परंतु जी सर्वसामान्य जनता जी परदेशामध्ये जाते ते बोलू शकत नाही, परंतु आपल्या भावना एक दुसऱ्यांकडे ते व्यक्त करतात। अरे लंडनमध्ये अशी परिस्थिती आहे, सिंगापूरमध्ये अशी परिस्थिती आहे, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये अशी परिस्थिती आहे, आपल्या देशात का नाही, आपल्या देशामध्ये अशी व्यवस्था कधी येणार। ही पण वस्तुस्थिती आहे की आपल्या देश जो आहे ते आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या राज्यामध्ये ज्या आता काही वाहतूक सुविधा गेल्या अनेक वर्षापासून अनेक सरकारच्या काळामध्ये वापरल्या गेलेल्या आहेत, आपले रस्त्यांची अवस्था आणि ह्या माध्यमातून इतर गोष्टी सुद्धा त्यामध्ये त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। एक महत्त्वाचा मुद्दा फक्त मी ह्या ठिकाणी सचिन भाऊ आणि अनिल परब साहेब आपल्याला सांगू इच्छितो की हे विधेयक सभागृहामध्ये आणत असताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं तर विचार आम्ही केलेला आहे, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि निश्चितपणे ही आपल्याला म्हणजे भूष्टावह नाहीये की आपल्या राज्यातल्या काही चुकीच्या धोरणांमुळे किंवा चुकीच्या कर प्रणालीमुळे बाजूच्या म्हणजे शेजारील राज्याचं उत्पन्न म्हणजे महसुलाचं उत्पन्न हे वाढत जातं। याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो, म्हणजे क्रेनचा विषय तुम्ही त्या ठिकाणी घेतला म्हणजे जुलै 2025 पासून म्हणजे जर तक्ता केला तर तुम्हाला त्या तक्त्याची माहिती मी तुम्हाला सांगू शकतो, परंतु 2025 पासून जुलैच्या मोटर वाहन नोंदणी फ्री म्हणजे क्रेनसाठी 60% लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील क्रेनची नोंदणी ही कमी झाली आहे। म्हणजे जी 2219 होती ती फक्त 751 आली आणि बाजूच्या गुजरात राज्यामध्ये मात्र अनेक पटीनं ती त्यांची संख्या वाढलेली, म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये दोन बाजूनी घाटा झालेला आहे। एक तर आरटीओला मिळणारं जे पर्सेंटेज होतं ते पण आपल्याला कर प्रणालीच्या माध्यमातून आहे ते मिळालं आणि जी क्रेन जी आहे त्या गुजरात राज्यातनं घेतल्या गेल्या त्यामुळे त्यांचंही उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं, म्हणजे डबल नुकसान आपलं त्या ठिकाणी झालं। म्हणून ह्या विधेयकामध्ये क्रेनचा विषय घेऊन लमसम आपण 30 लाख रुपयाची जी मर्यादा केलेली ती या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते, म्हणजे उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो आपला कमी होत होता आणि तो वाढावा ह्यासाठी आम्ही हे विधेयक ह्या ठिकाणी आणलेलं आहे। शासनाच्या 100 दिवसाच्या जी आराखड्यामध्ये बघाशी आपण तुम्ही पार्किंगच्या धोरणांबद्दल म्हणालात, एक पार्किंग पॉलिसी आपण आणतो आणि त्या पार्किंग पॉलिसीच्या माध्यमातून आपण एक सिस्टीम तयार करतोय जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट नव्हे यूडी डिपार्टमेंटचा सुद्धा अंतर्भाव असणं गरजेचं, म्हणजे काहीतरी लोकांना जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी म्हणजे किती पॉलिसीज तुम्ही आणल्या सरकारनं आणल्या तरी ती अंमलात येणार नाही। परंतु आपण एक आराखडा तयार करतो आणि एमएमआर क्षेत्रासाठी तो पार्किंग पॉलिसीचा आपण आराखडा हा बनवतोय
त्याचबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी PUC मध्ये आपल्याला माहिती आहे, मी RTOचा म्हणजे ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर मला काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या की आपल्याकडे PUCची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात नाहीच आहे मुळात. म्हणजे कुणीतरी एक टपरी टाकतं, PUCचं प्रमाणपत्र देतं. तुम्हाला ह्या सभागृहामध्ये मी सांगू इच्छितो की काही ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहे की फक्त 50 रुपयामध्ये PUCचं प्रमाणपत्र हे दिल्लीतनं पाठवलं जातं आणि आपल्याकडे मात्र सरसकट हे त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जातं. आपण आता नवीन जी उपाययोजना आणतोय त्यामध्ये जोपर्यंत PUC नाही तोपर्यंत डिझेल किंवा पेट्रोल नाही. म्हणजे ह्या अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आपण एक सॉफ्टवेअर प्रणाली त्यासाठी विकसित करतोय आणि निश्चितपणे जिओ ट्रॅकिंग आणि GPS प्रणालीचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला जाईल. त्यामुळे फसवणूक ही आपल्या डिपार्टमेंटची आणि सरकारची होणार नाही. 15 वर्षाच्या जी करवाढीचं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे ती दर 5 वर्षासाठी आहे. म्हणजे 5 वर्षानंतर ही त्यांना करवाढ आहे. त्यामुळे ती काही जास्त आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याचाही तुम्ही जो विचार करत आहात तशा पद्धतीची ती योजना नाही आहे. ॲग्रिगेटर पॉलिसी ही लवकरच म्हणजे आता आमच्या डिपार्टमेंटकडे ती येईल, लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे आहे आणि कार पुलिंगचा सुद्धा ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये समावेश केलेला आहे. जेणेकरून तुम्ही काही बसेस ज्या रस्त्यावर धावतात त्यांच्या बाबतीतला सुनील शिंदे साहेबांनी विषय उपस्थित केला होता. परिवहन विभागाकडील सर्व नियम आणि कायद्याची परिणामकारक अंमलबजावणीचा एक प्रस्तावित प्रकल्प आहे. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे योजना आम्ही आणतोय. त्यामुळे रस्ता सुरक्षा अंतर्गत ITMS प्रकल्प त्याची कार्यवाही चालू आहे. ITMS प्रकल्प प्रस्तावित करत असताना EV पॉलिसी अंतर्गत चार्जिंग स्टेशनसाठी सुद्धा प्रोत्साहन सवलती कशा देता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतो. आणि अशा पद्धतीनं फक्त परिवहन खातं ती जे काय तुम्ही मगाशी म्हणालात की बदनाम खातं आहे वगैरे असं काही नाही. आपण चांगलं काम करणारे मंत्री ह्या खात्यामध्ये होते. कितीतरी मंत्र्यांची आपण नावं घेतली. पुढेही भविष्यामध्ये हे खातं अजून कार्यक्षम आणि सक्षम कसं करता येईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. या ठिकाणी BS4 BS6 मधील जो काही फरक सचिन भाऊ आहिरांनी सांगितलं त्याचाही विचार केला जाईल. आणि निश्चितपणे अनिल परब साहेबांनी ज्या सूचना केल्या, सुनील शिंदे साहेबांनी सूचना केल्या, विक्रम काळे साहेबांनी सूचना केल्या, त्या सूचनांचा विचार करून हा अजूनही आपल्याला व्यापक भविष्यामध्ये अजून कसं काही चांगलं हे खातं करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी आपल्या सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती करतो की कृपया आपण ह्या बिलाला जी मंजुरी दिलेली आहे ती मंजुरी कायम ठेवावी आणि हे बिल पास करावं. मंत्री महोदयांचा मी आभार मानतो. आणि सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे फक्त माहिती देतो की स्वीडनला आता मोटरवे चालू केलेले आहेत. आणि मी आवर्जून एका व्यक्तीचं नाव सांगतो की तिकडची स्ट्रॅटेजिक ऑथॉरिटी आहे जेन पीटरसन म्हणून. घेऊन यासाठी सांगतो की तुम्ही त्यांच्याशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता आपण EV चार्जिंग लावतोय, त्यांनी तर डायरेक्ट रस्त्यावरती मोटर्स केलेले आहेत. आणि काय झालं सभापती महोदय, एक कॉम्प्रेहेन्सिव्हली या पूर्ण धोरणाच्या बाबतीत तुमचा एक स्टडी असणं गरजेचं आहे. आता काय आलं, आपण मॉर्थवरती अवलंबून राहतो. आता मॉर्थ हा देशभरामध्ये आपण करतोय, पण आपली पण एक कुठेतरी एक स्ट्रॅटेजिकली ट्रॅफिक कशी असली पाहिजे, कंजक्शन कसं असलं. सभापती महोदय, आता काही शहरामध्ये परिवहन विभाग काय करतोय, फक्त ट्रान्सपोर्टचं नाही, पेडेस्ट्रीन जे लोक जात आहेत त्यांच्यासाठी पण किती मिनिटं त्यांनी ते एका लाईटवरती सिग्नलवर थांबलं पाहिजे ह्याचंही कॅल्क्युलेट करताय सभापती. म्हणजे तुमच्या गाड्या जात आहेत, तुम्हाला वाटते की ट्रॅफिक कंजक्शनवर 5-5 मिनिटं तुम्ही सिग्नल रेडच कराल, त्या माणसाचा काय जो तिकडे थांबलेला आहे त्याला ट्रेन पकडायची, गाडी पकडायची. तर सभापतीमध्ये एक स्टडी पण देखील एक धोरणात्मक करणं गरजेचं आहे अशी मी विनंती करतो. आणि या बिलाला पाठिंबा देतो. बोलायचं काय याच्यावर परत झालंय ना, बोलून का बोलायचं परत झालंय ना. नाही. प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. प्रस्ताव संमत झाला. आता मी विधेयक खंडशः सभागृहाला सादर करते. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. परिषदेने कोणतीही शिफारस केली नाही म्हणून परिषदेला कोणतीही शिफारस करायची नाही अशा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठवण्यात येत आहे. आणि सभापती महोदय, सन 2026चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 मुद्रांक महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे
असा मी प्रस्ताव आपल्या अनुमतीत मांडतो. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, फार छोटीशी सुधारणा आहे जी आपल्या लक्षात येईल. 53 मध्ये सुधारणा आहे आणि सुधारणा एवढीच आहे की मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या समोर जे काही आपले जे डॉक्युमेंट होतात, कधी कधी काही लोक हे कमी मुद्रांक भरतात आणि कर चुकवेगिरी करतात, म्हणजे मुद्रांकाची चुकवेगिरी करतात. आणि मग काय होतं की जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा आत्ता तरतूद काय की 6 वर्षामध्ये संपूर्ण म्हणजे IGR पासून म्हणजे खालूनपासून जिथे आपण मुद्रांक शुल्क आकारतात तिथूनपासून IGR पर्यंत, आणि मग IGR नंतर अर्धन्यायिक केस, म्हणजे ती केस चालतं मुख्य नियंत्रक महसूल अधिकाऱ्याकडे. आणि त्यामुळं CCRA जो आहे, हा जो मुख्य नियंत्रक आहे ज्याच्याकडे ही अर्धन्यायिक केस चालतं, या संपूर्ण अर्धन्यायिक केस वगैरे संपूर्ण निकाल हा 6 वर्षाच्या आत करा. आणि त्याची फार प्रोसेस लांब आहे आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर महसुलाची तूट, म्हणजे महसुलामध्ये त्या ठिकाणी जो या ठिकाणी गंभीर हानी झाली आहे, खूप ठिकाणी गंभीर हानी झाली. यामध्ये एक केस झाली हायकोर्टमध्ये सोनी मोनी इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये. त्यामुळे काय झालं की सोनी मोनीमध्ये खूप वसुली करायची होती त्याच्याकडनं, त्याने खूप त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी मुद्रांक भरला. उच्च न्यायालयाने काय म्हटलं की बाबा तुमचा तर केस 7 वर्षाच्या आत संपवायची आहे, पहिल्या खालच्या अधिकाऱ्यापासून तर अर्धन्यायिकपर्यंत, आणि त्यामुळं तुम्ही आता याच्यावर केस चालू शकत नाही. त्यामुळं तो त्या ठिकाणी मुद्रांक बुडाला सरकारचा. आणि त्यामुळं आता आपण असं करतो आहे की किमान 6 वर्षाच्या आतमध्ये संबंधित कर